नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत MSCIRTची फायनल एक्झाम कशा प्रकारे सोडवायची आहे। तर आज आपण 12 जुलै 2024 ला होणाऱ्या MSCIRTच्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे कशा प्रकारचे कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात आणि कशा प्रकारे त्याला सोडवायचं आहे, पासिंगसाठी किती आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। याच्या अगोदर सुद्धा जुलै महिन्याचे MSCIRTची एक्झामचे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। तर पटापट आपल्या व्हिडिओला करूया सुरू। तर आजचा पेपर हा 12 जुलै 2024च्या पेपरच्या बेसने होणार आहे। तर हा पेपर सराव पेपर असणार आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर चला करू आपल्या एक्झामला सुरुवात। बघा इकडे टायमिंग आपला चालू झालेला आहे। 60 मिनिटांचा तुम्हाला संपूर्ण पेपर सोडवायचा आहे 60 मिनिटांमध्ये। त्यानंतर इकडे विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, सीट नंबर असणार आहे। त्यानंतर इथे एकूण प्रश्नांची संख्या 50 आहे। प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे, म्हणजे आपले 50 मार्काचीच एक्झाम होणार आहे आणि 50 मार्क तुम्हाला इरा सेशनचे मिळणार आहे। म्हणजे असे तुम्हाला फायनलचे 50 मार्क आणि इराचे 50 मार्क असे दोन्ही मिळून तुम्हाला 100 मार्काचं सर्टिफिकेट मिळणार आहे। तर या एक्झाममध्ये आपल्याला 50 क्वेश्चन विचारले जाणार आहे। त्यामध्ये बघा 15 क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्हचे असणार आहे आणि 15 पैकी तुम्हाला पासिंगसाठी कमीत कमी 6 मार्काची आवश्यकता आहे। त्यानंतर ऑब्जेक्टिव्हमध्ये 35 क्वेश्चन विचारले जाणार आहे आणि 35 पैकी तुम्हाला पासिंगसाठी 14 मार्काची आवश्यकता आहे। म्हणजेच तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये 6 आणि प्रॅक्टिकलमध्ये 14 असे एकूण तुम्ही 20 मार्कासुद्धा MSCIRTची फायनल एक्झाम पास होऊ शकतो आपण। तर याच्यामध्ये बघा लेवल 1 दिलेला आहे। लेवल 1 मध्ये सोप्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात, लेवल 2 मध्ये त्याच्यापेक्षा मीडियम प्रकारचे क्वेश्चन्स असतात आणि लेवल 3 मध्ये आपल्याला कठीण प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात। तर कोणताही क्वेश्चन सोडवला, कधीही सोडवला तर काहीही हरकत नाही, दिलेल्या टायमिंगमध्ये आपण कधीही तो क्वेश्चन सोडवू शकतो। तर सुरुवात करूया आपण लेवल 1 पासून। यामध्ये बघा ऑब्जेक्टिव्हचे 6 आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, डिजिटल पासून एनालॉग मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला डिमॉड्युलेशन हे नाव आहे म्हणत आहे। तर त्याचं उत्तर चूक आहे। डॅश डॅश ही लोक व स्रोत यांना जोडण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कचा उपयोग करण्यासंबंधीची एक संकल्पना आहे म्हणत आहे। तर त्याला लिंकिंग म्हटले जाते, कनेक्टिव्हिटी म्हटले जाते। सीडीवरील वर्तुळाकार मोकळ्या जागांमध्ये ट्रॅक्स चुंबकीय माध्यमातून माहिती साठवली जाते म्हणत आहे। तर बरोबर आहे। मायक्रो प्रोसेसरचे 2 पायाभूत कॉम्पोनंट असतात म्हणत आहे। तर याच्यामधलं लॉजिक युनिट आहे, अरिथमेटिक लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट, तर हे सर्वच आहे, म्हणून यापैकी सर्व क्लिक करा। URL म्हणजे काय म्हणत आहे? तर URL म्हणजेच एखाद्या स्रोताचा वर्ल्ड वाईड वेबवरील ॲड्रेस आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। कॉम्प्रेस फाईल विस्तारित करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जाते बघा? तर त्याला फाईल डिकॉम्प्रेशन म्हटले जाते। तर अशा प्रकारे आपलं ऑब्जेक्टिव्ह सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे लेवल 1 मधलं। तर बघा प्रॅक्टिकलचे 14 क्वेश्चन्स आहे इथे। तर पहिला क्वेश्चन इथे सुरुवातीला लावायचा आहे। आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह कोणत्याही प्रकारचे कम्प्युटरच्या रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह येणार आहे आणि जेवढेही प्रॅक्टिकलचे जे क्वेश्चन्स आहे जे आज मी सांगणार आहे त्याच्यासारखेच येणार आहे। हा क्वेश्चन नाही आला तरीही याच्यासारखेच क्वेश्चन तुम्हाला त्या फायनल एक्झाममध्ये विचारले जाणार आहे। तर कोणत्याही क्वेश्चनचा तुम्हाला डुप्लिकेट वगैरे करण्याचाही क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे। म्हणजे हा त्या पेपरचा सराव असणार आहे। सराव जर या पेपरचा जर केला तर तुम्हाला फायनल एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम जाणार नाही पासिंगसाठी आणि चांगले मार्क मिळवण्यासाठी। तर बघा पहिला क्वेश्चन, सपोर्टमधल्या क्वेश्चन डॉक्युमेंट फाईल कॉपी करा आणि सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समध्ये त्या फाईलची डुप्लिकेट फाईल तयार करा म्हणत आहे। कोणत्याही फाईलची डुप्लिकेट करण्यासाठी काय करावं लागेल बघा? सपोर्टमध्ये म्हणत आहे तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा। कशाची डुप्लिकेट करायची आपल्याला? क्वेश्चन डॉक्युमेंट फाईलची। तर क्वेश्चन डॉक्युमेंट फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्या। कॉपी झाली फाईल ते कशातनी न्यायचं आहे तिला? सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समध्ये।
ऑलरेडी आपण सपोर्टमध्येच आहो, त्यामध्ये होममध्ये जा, त्यानंतर इंडेक्समध्ये जायचं आहे आणि कॉपी करून तिला इथे राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे, आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स. त्यानंतर तुम्हाला रिनेमचे सुद्धा क्वेश्चन फायनल एक्झाममध्ये विचारले जाईल. तर कोणत्याही प्रकारचा रिनेमचा जर क्वेश्चन जर आला तर कशा प्रकारे सोडवायचा बघा. वेब फोल्डरमध्ये, आता ज्या फोल्डरमध्ये सांगितलं असेल त्या फोल्डरमध्ये पहिले आपल्याला जायचं आहे. जसं इथे वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली टायगर JPG फाईल ॲनिमल टायगर या नावाने रिनेम करा म्हणत आहे. कशातून म्हणत आहे? वेब फोल्डरमधून. तर वेब फोल्डरमध्ये जा, बघा इथे फाईल दिलेली आहे, त्या फाईलला सिलेक्शन करा. कोणतं नाव द्यायचं आहे? ॲनिमल टायगर. तर राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर इथे रिनेमचा ऑप्शन्स घ्यायचा आहे. रिनेममध्ये जा आणि त्याला नाव द्यायचं आहे ॲनिमल टायगर. तर याच्यामध्ये अशा प्रकारे ॲनिमल टाईप करा. त्यानंतर जसं आहे तसं अंडरस्कोर टाईप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टायगर टाईप करा. .jpg त्याला द्यायचं नाही, एक्सटेन्शन कोणत्याही प्रकारचं द्यायचं नाही. बाहेर क्लिक करा कुठं पण आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स. कलरमधल्या अदर फोल्डरमधून ब्लँक फाईल होम फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर बघा कॉपीचा सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला विचारला जाते. ज्या फोल्डरमधून सांगितलं असेल त्या फोल्डरमध्ये जायचा. जसं इथं कलरमधल्या अदरमधून म्हणत आहे तर कलरमध्ये जा, त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे आणि ते बघा ब्लँक फाईल इथं दिलेली आहे. तर ब्लँक फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्या. आता ते फाईल कॉपी झाल्यानंतर कुठं पेस्ट करा म्हणते? होम फोल्डरमध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, त्यानंतर पुन्हा बॅकमध्ये जायचं आहे, होमला ओपन करा आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला तुमचा प्रकल्प अहवाल प्रिंट करायचा आहे, परंतु या डॉक्युमेंटचा प्रिंटआउट घेण्यापूर्वी या प्रकल्प अहवालामध्ये रेषांचे क्रमांक तुम्हाला समाविष्ट करायचे आहेत. दिलेल्या प्रकल्प अहवालामध्ये कंटिन्युअस लाईन नंबर समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाळाल म्हणत आहे. तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे? प्रिंट करायचा आहे म्हणत आहे. तर या रेषाचे क्रमांक आपल्याला याच्यातनी टाकायचे आहे. तर रेषाचे क्रमांक टाकण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला कुठे क्लिक करा, सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे. सर्व सिलेक्शन केलेलं आहे मी. त्यानंतर लेआउट या टॅबमध्ये जा, त्यानंतर लेआउटमध्ये गेल्यानंतर इथे लाईन नंबरमध्ये जायचं आहे आणि कोणता लाईन नंबर घ्यायचा आपल्याला? कंटिन्युअस लाईन नंबर. तर इथून कंटिन्युअस लाईन नंबर घ्या. अशा प्रकारे जेवढे लाईन याच्यातनी ॲड झाले असेल तेवढ्या लाईनचे नंबर इथे काउंट झालेले आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याचा टेक्स्ट कलर बदलून डार्क ब्लू करा म्हणत आहे. तर कोणत्या वाक्याचा म्हणत आहे? 5 नंबरच्या वाक्याचा. आता ज्या वाक्याला सांगितलं असेल त्याच वाक्याला सिलेक्शन करा अशा प्रकारे. त्यानंतर टेक्स्ट कलर आपल्याला कोणता करायचा? डार्क ब्लू. तर टेक्स्ट कलर घेण्यासाठी ते फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा, टेक्स्ट कलरमध्ये जा किंवा फॉन्ट कलरमध्ये जायचं आहे आणि याच्यातून डार्क ब्लू कलर इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करा कुठं पण आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील 3ऱ्या आणि 6व्या वाक्याचा हायलाइट कलर बदलून व्हायलेट करा म्हणत आहे. तर आपल्याला 3ऱ्या आणि 6व्या वाक्याचा हायलाइटिंग कलर बदलून व्हायलेट करायचा आहे. तर 3ऱ्या वाक्याला सिलेक्शन करा, त्यानंतर शिफ्टचं बटन दाबून आपल्याला 6वं वाक्य सिलेक्शन करायचं आहे अशा प्रकारे. पहिले 3 नंबरला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि कंट्रोलचं बटन दाबून आपल्याला 6 नंबरचं वाक्य सिलेक्शन करून घ्यायचं आहे. दोन्ही वाक्य एकाच वेळेस सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर हायलाइट कलरमध्ये जायचं आहे. तर इथे हायलाइट कलर आहे, हायलाइट कलरमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला कोणता कलर घ्यायचा आहे? व्हायलेट. तर याच्यातून व्हायलेट कलर घ्या, बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये सेल रेंज D4 ते D11चं इंडेंट 1 कॅरेक्टरनं वाढवा म्हणत आहे. तर D4 पासून तर D11चे इंडेंट आपल्याला 1 कॅरेक्टरनं वाढवा म्हणत आहे. तर D4 पासून सिलेक्शन करा तर D11 पर्यंत अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्याचं इंडेंट आपल्याला 1 कॅरेक्टरनं वाढवायचं आहे. तर बघा इथे अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये इथे इन्क्रीज इंडेंटवर आपल्याला एक वेळेस क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज C20 ते C25ला कॅलिब्री फॉन्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर C20 पासून तर C25ला म्हणत आहे. तर कॉलमचा C20 पासून तर C25ला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथे फॉन्टमध्ये जायचं आहे आणि कोणता फॉन्ट घ्यायचा आपल्याला? कॅलिब्री. तर याच्यातून व्यवस्थित आपल्याला कॅलिब्री नावाचा फॉन्ट घ्यायचा आहे. सर्व फॉन्ट अल्फाबेटनुसार दिलेले आहेत. तर C वर आपल्याला शोधायचं आहे कॅलिब्री.
कॅलिब्री घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 अतिरिक्त ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हणत आहे। तर आपल्याला 3 ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे। तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि यातून 3 वेळेस ब्लँकची स्लाइड इथून घ्यायची आहे। अशा प्रकारे 3 स्लाइड घेतल्या आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। दिलेले प्रेझेंटेशन स्लाइड सॉर्टर व्ह्यू मध्ये दाखवा म्हणत आहे। तर दिलेले प्रेझेंटेशन आपल्याला स्लाइड सॉर्टर व्ह्यू मध्ये दाखवण्यासाठी व्ह्यू टॅबवर जायचं आहे। व्ह्यू टॅबवर जा आणि त्यातनी बघा प्रेझेंटेशनचे व्ह्यू 5 आहे आणि मास्टर व्ह्यू 3 आहे। तर यापैकी आपल्याला कोणतं सांगितलेलं आहे, स्लाइड सॉर्टर। तर इथून स्लाइड सॉर्टर घ्या, बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा। नाव जगदीश मुंडे आणि कंपनीचं नाव दिलेलं आहे। तर या सर्व मिळून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे। तर न्यू आयटम मध्ये जा, कॉन्टॅक्ट मध्ये जायचं आहे आणि कॉन्टॅक्ट मध्ये गेल्यानंतर बघा याच्यात नाव दिलेलं आहे। तर जे नाव दिलं असेल त्याला मी कॉपी पेस्टच करतो। तुम्ही फायनल एक्झाम मध्ये कॉपी पेस्ट केलं तरी चालते, कॉपी पेस्टच करायचं आहे। तर कॉपी करून घ्या आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाकायचं आहे। त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीच्या नावाला कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाईप करायचं अशा प्रकारे। नंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन, तर बघा पुढचा क्वेश्चन आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा इथे यातनी टास्कचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाते। तर कोणत्याही प्रकारचा टास्कचा जर क्वेश्चन जर विचारलेला असेल तर त्याला कशा प्रकारे सोडवायचं बघा। MS आउटलुक मध्ये हाय प्रायोरिटी टास्क इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट सोबत सब्जेक्ट सोबत तयार करा म्हणत आहे। तर सोपं आहे। तर न्यू आयटम मध्ये जा आणि यातून टास्क निवडायचा आहे। 3 नंबरवर क्लिक करा। टास्क घेतल्यानंतर बघा याच्यातनी प्रायोरिटी कोणती दिलेली आहे, हाय। तर प्रायोरिटी मध्ये जा आणि इथून हाय नावाची प्रायोरिटी इथून घ्यायची आहे। त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करून घ्या Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाईप करायचा आहे। अशा प्रकारे सेव्ह आणि क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। पुढचा क्वेश्चन, तुम्हाला स्वतःचा कला आणि हस्तकला वस्तूंचा व्यवसाय सुरू करायचा आहे। दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही हाऊ टू स्टार्ट अँड आर्ट ऑर क्राफ्ट बिझनेस याबाबत माहिती शोधा म्हणत आहे। तर कशा प्रकारे माहिती शोधायची आहे बघा। तर त्याचं उत्तर पहिलेच आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा म्हणत आहे। तर ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये तो URL टाईप करायचा आहे आणि एंटर करावं लागेल। त्यानंतर google.com या वेब पेजवर आल्यानंतर तुम्हाला गुगल सर्च बॉक्समध्ये जे आपल्याला सर्च करायचं आहे ते नाव टाईप करा आणि एंटर करायचं आहे। त्यानंतर एंटर केल्यानंतर बघा त्या नावाबद्दल संपूर्ण माहिती ते सर्च झालेली आहे। तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक करून ती माहिती पाहू शकता। म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर बघा www.google.com या साईटला भेट देऊन ट्रॅव्हल्स अँड टुरिझम सर्च करा म्हणत आहे। तर बघा गुगलची या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ट्रॅव्हल्स अँड टुरिझम नावाचं सर्च करायचं आहे। तर त्यासाठी काय करावं लागेल बघा, तर मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये google.com हा URL टाईप करायचा आहे। तर बघा याचं उत्तर पहिले पाहून घेऊया, तिन्ही ऑप्शन्स पाहून घ्या पहिले। तर बघा याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे, ॲड्रेस बारमध्ये google.com हा URL टाईप करा आणि एंटर करायचं आहे। सर्च बॉक्समध्ये आपल्याला ट्रॅव्हल्स अँड टुरिझम टाईप करा म्हणते आणि एंटर करायचं आहे आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती तर सर्च झालेली आहे। कोणत्याही लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता। म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे आणि त्यानंतर सबमिट करा। तर बघा अशा प्रकारे आपलं लेवल 1 पूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला लेवल 2 सोडवायचा आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कम्प्युटर रिलेटेड संपूर्ण माहिती या चॅनलवर मी टाकत असतो आणि जेवढ्याही MSCITच्या एक्झाम आहे त्या एक्झामबद्दल संपूर्ण माहिती यामध्ये मी टाकलेली आहे। तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा। त्यानंतर लेवल 2 मध्ये मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात। तर सुरुवातीला आपण ऑब्जेक्टिव्ह सोडवणार आहोत। एखाद्या व्यक्तीला ईमेल पाठवण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीचा डॅश असणं माहीत असणं आवश्यक आहे म्हणत आहे। तर काय माहीत असायला पाहिजे आपल्याकडे,
तर त्या व्यक्तीचा ईमेल ॲड्रेस. आपल्या जीमेलमध्ये नवीन अकाउंट ॲड करण्यासाठी आपण कोणता पर्याय निवडाल म्हणत आहे. तर जीमेलमध्ये नवीन अकाउंट ॲड करण्यासाठी बघा कशाचा वापर करतो बघा, पहिले पाहून घ्या ऑप्शन, संपूर्ण ऑप्शन्स पाहून घ्यायचं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला आपल्या नावावर क्लिक करावं लागेल. तर याचा ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. रॅमला डॅश डॅश म्हटले जाते म्हणत आहे. तर रॅमला काय म्हटले जाते, प्रायमरी स्टोरेज म्हटले जाते. येथे एक टिपिकल वेबसाईट आहे, ती तयार करण्यासाठी कोणती लँग्वेज वापरली गेली म्हणत आहे. तर बघा तर त्यासाठी कोणती लँग्वेज वापरलेली आहे बघा, तर HTML आहे. विशिष्ट तारखेला कार्यक्रम तयार करण्यासाठी तारीख निवडा आणि त्यावर राईट क्लिक करा. खालील हायलाईट केलेल्या पर्यायामधून एखादा कार्यक्रम तयार करण्यासाठी पर्यायी मार्ग निवडायचा आहे. तर बघा त्याचं उत्तर बघा इथे क्रिएटवर बटनावर क्लिक करायचं आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. गुगलमध्ये कोणत्याही विषयाबद्दल सर्च करत असताना कोणती ऑपरेटर आपल्याला विशिष्ट परिणाम मिळवण्यास मदत करते म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा सर्च ऑपरेटर आहे. त्यानंतर बघा आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे लेवल 2 मधलं. इथून चालू करा. सिटी फोल्डरमध्ये असलेले पॅलेस फोल्डर डिलीट करा. तर बघा अशा डिलीटचाही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाते. तर कशा प्रकारे डिलीट करायचं बघा, कोणत्या फोल्डरमध्ये म्हणत आहे, तर सिटी फोल्डरमध्ये म्हणत आहे तर सिटी फोल्डरमध्ये जा. त्यानंतर इथे पॅलेस फोल्डर दिलेला आहे त्याला डिलीट करायचा, तर राईट क्लिक करा त्याच्यावर आणि ते डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे तर इथून डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, सपोर्ट फोल्डरमधील ट्री फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. ट्री फाईलचं ॲट्रिब्यूट चेंज करायचं आहे तर ट्री फाईलला सिलेक्शन करा, राईट बटन प्रेस करायचं आहे आणि राईट बटन प्रेस करून आपल्याला इथे प्रॉपर्टीजमध्ये जा. प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर बघा इथे खाली ॲट्रिब्यूट दिलेला आहे तर कोणतं घ्यायचं आहे, रीड ओनली. तर इथून रीड ओनलीवर क्लिक करा, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, सपोर्टमधल्या होम फोल्डर उघडा आणि बिझनेस मीटिंग फाईल डिलीट करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, सपोर्टमधल्या होम फोल्डरमधून म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जा, त्यानंतर होमला सुद्धा डबल क्लिक करून ओपन करायचं आहे. यामध्ये बघा बिझनेस मीटिंग फाईल इथे दिलेला आहे तर तिला आपल्याला डिलीट करण्यासाठी राईट बटन प्रेस करा तिच्यावर आणि ते डिलीट करायचं आहे. डिलीट केल्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, तुम्हाला टेबलच्या पहिल्या ओळीच्या सर्व सेल मर्ज म्हणजे एकत्रित करायचे आहे. तुम्ही हेडर रोच्या सेल्स एका सेलमध्ये कशा प्रकारे मर्ज कराल म्हणत आहे. तर आपल्याला सुरुवातीची जी रो आहे तिचे संपूर्ण सेल एकत्र आपल्याला करायचा आहे. तर संपूर्ण सेल इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या, लेआउटमध्ये जायचं आहे आणि ते मर्ज सेलवर इथे क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व मजकूर एकाच कॉलममध्ये विभाजित करा म्हणत आहे. तर संपूर्ण मजकूर एकाच कॉलममध्ये करण्यासाठी कुठे एक सिंगल क्लिक करा डॉक्युमेंटमध्ये, त्यानंतर इथे सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे. सिलेक्शन ऑल करून घ्या, त्यानंतर इथे आपल्याला लेआउट टॅबमध्ये जायचं आहे, लेआउटमध्ये जा, त्यानंतर इथे पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये कॉलम्समध्ये जायचं आहे आणि याच्यातून 1 वर क्लिक करायचं आहे. म्हणजे एकाच कॉलममध्ये करण्यासाठी 1 वर क्लिक करा. बघा एका कॉलममध्ये संपूर्ण डॉक्युमेंट इथं झालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेबलच्या शेवटच्या ओळीच्या खाली 3 रिकाम्या ओळी इन्सर्ट करा म्हणत आहे. तर टेबलच्या खाली सगळ्या शेवटच्या ओळीनंतर आपल्याला 3 ओळी घ्यायच्या आहे. तर सर्वात शेवटी इथे क्लिक करा, त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट बिलोवर आपल्याला 3 वेळेस क्लिक करायचं आहे. बघा एक इथं आलेले आहे, पुन्हा क्लिक करा, त्याच्या खाली ते दुसरी आलेली आहे, पुन्हा एक क्लिक करा, त्याच्या खाली तिसरी आलेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा चार्ट टूलचा उपयोग करून चार्ट 1 मध्ये इन्सर्ट केलेला चार्ट शीट 1 वर मूव्ह करा म्हणत आहे. तर कशाचा वापर करा म्हणते, चार्ट टूलचा. तर चार्टला सिलेक्शन करून घ्या, चार्टला सिलेक्शन केलं त्यानंतर शीट 1 वर मूव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी डिझाईन टॅबवर जायचं आहे, मूव्ह चार्ट ऑप्शन वापरा आणि ऑब्जेक्ट इनवर क्लिक करून आपल्याला शीट 1 वर न्यायचं आहे म्हणून शीट 1 निवडायचं आहे आणि त्यानंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, कॉलम डी डोनर्स नेम हा Z to A म्हणजेच हायेस्ट टू लोएस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हणत आहे. तर कॉलम डी म्हणत आहे तर कॉलम डीला सिलेक्शन करा,
परंतु कुठून सांगत आहे डोनर्स नेमपासून, तर जेवढे नेम म्हणजे नाव असेल तिथून आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. तर याच्यामध्ये जे संपूर्ण जेवढेही नाव असेल तर संपूर्ण नावाला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन करून घेतलं त्यानंतर आपल्याला सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला हायेस्ट टू लोएस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचं आहे. म्हणजे Z to A मध्ये सॉर्ट करायचं आहे. तर Z to A हा सॉर्टिंग घ्या इथून. त्यानंतर इथे सॉर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. सॉर्ट झालेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फुटरमध्ये लेन्सटाऊन हायस्कूल टेक्स्ट टाईप करा आणि ते सर्व स्लाईडला अप्लाय करा म्हणत आहे. तर फुटरमध्ये आपल्याला लेन्सटाऊन हायस्कूल टेक्स्ट टाईप करायचा आहे आणि संपूर्ण स्लाईडला अप्लाय करा म्हणत आहे. तर त्यासाठी कोणत्याही एका स्लाईडला सिलेक्शन करा. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. हेडर आणि फुटरमध्ये जा. फुटरला इथून चालू करा आणि फुटरला चालू केल्यानंतर बघा त्यामध्ये जे नाव टाकायचं आहे ते नाव कॉपी करा आणि फुटरमध्ये ते नाव पेस्ट करायचं आहे. त्यानंतर अप्लाय टू ऑलवर क्लिक करा, कारण संपूर्ण स्लाईडला द्यायचं आहे म्हणून अप्लाय टू ऑल केलं मी. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त स्लाईड ॲड करा आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये अप एरो नावाचा शेप इन्सर्ट करायचा आहे. स्टेप बाय स्टेप जेवढ्या गोष्टी सांगितल्या असेल तेवढे आपल्याला फॉलो करायचे आहे. त्याच्यामध्ये 2 स्लाईड ॲड करा म्हणत आहे. तर कोणत्याही स्लाईडचं नाव वगैरे सांगितलं नाही, त्यामुळं वरच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला 2 वेळेस क्लिक करायचं आहे. 1 आणि 2 स्लाईड घेतल्या आपण. त्यानंतर दुसऱ्या स्लाईडमध्ये अप एरो नावाचा शेप घ्यायचा आहे. तर दुसऱ्या स्लाईडमध्ये जा. त्यानंतर शेप घेण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि इलुस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून शेप्स निवडा. शेप्स निवडल्यानंतर आपल्याला अप एरो नावाचा शेप घ्यायचा आहे. तर इथून अप एरो नावाचा शेप घ्या, ड्रॅग करून इथे काढायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, दिलेल्या MS पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा म्हणत आहे. तर सर्वात शेवटी आपल्याला ब्लँक नावाची स्लाईड घ्यायची आहे. तर सर्वात शेवटी इथे क्लिक करा. न्यू स्लाईडमध्ये जायचं आहे आणि इथून ब्लँक नावाची स्लाईड घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, MS आउटलुकमध्ये औरंगाबाद लोकेशनवर मीटिंग विथ आर्किटेक्ट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हणत आहे. तर आपल्याला अपॉइंटमेंट बनवायची आहे. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतली त्यानंतर पहिला याच्यातनी आपल्याला लोकेशन दिलेलं आहे. तर लोकेशनला मी कॉपी पेस्ट केलं तरी चालते, कॉपी पेस्टच करा आणि लोकेशनला कॉपी करून लोकेशनमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इथे सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर इथे सेव्ह आणि क्लोज बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही कशा प्रकारे साइन आउट व्हाल म्हणत आहे. तर साइन आउट होण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करावं लागेल. ॲड्रेस बारमध्ये google.com हा URL टाईप करा आणि एंटर करायचं आहे. एवढं झालं. त्यानंतर आपल्याला google.com वेब पेज ओपन झाल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करायचं. इथे साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ईमेल ID आणि पासवर्ड टाकून एंटर करून लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला तुमच्या गुगल अकाउंटवर क्लिक करावं लागेल आणि नंतर वेब पेजवरून साइन आउट होण्यासाठी साइन आउट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. तर म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, www.google.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि वेब पेज HTML टाईपमध्ये गुगल साईट या नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर बघा त्याचं उत्तर, पहिले सर्व ऑप्शन्स पाहून घ्या. तर बघा याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करा. त्यासाठी बघा मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचा आहे. ॲड्रेस बारमध्ये google.com हा URL टाईप करा आणि एंटर करायचा आहे. त्यानंतर साईट ओपन झाल्यानंतर पेजवर कुठेही राईट क्लिक करा. सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
आणि फाईल नेममध्ये आपल्याला गुगल साईट टाकायचं आहे आणि फाईलच्या टाईपमध्ये वेब पेज HTML ओनली सिलेक्ट करा आणि सेव्ह बटनावर इथे क्लिक करायचं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट पूर्ण झालेलं आहे। आणि शेवटचं लेवल आपल्याला सोडवायचं आहे, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 3 क्वेश्चन्स आहे। तर फेवरेट लिस्टमध्ये हवे असलेल्या वेबसाईटचा समावेश करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर बघा याच्यातलं एक ऑप्शन पाहायचं आहे। तर याचं उत्तर आहे बघा ॲड फेवरेट आणि क्लिक करा। तर बघा त्याचं उत्तर पहिलंच आहे। प्लग इन हे आपोआप सुरू होणारे प्रोग्राम असून ब्राउझरचा एक भाग म्हणून ते कार्य करतात म्हणत आहे, तर बरोबर आहे। प्रवास करताना गीताने आपले आधार कार्ड गमावले आहे, दुर्दैवाने तिला तिचे UID किंवा EID आठवत नाही, तर UID किंवा EID पुनर्प्राप्त करण्यासाठी तो कोणता पर्याय वापरू शकेल म्हणत आहे, तर त्यासाठी बघा तर बघा इथे रिट्रीव लॉस्ट फॉरगॉटन EID किंवा UID या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल आपल्याला, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। त्यानंतर शेवटचे 7 क्वेश्चन्स पहा। दिलेल्या फोल्डरमध्ये सर्च इंजिन टेक्स्ट फाईल शोधा म्हणते, त्यानंतर ते फाईलला ओपन करा, त्या फाईलमधील सर्व शब्द डिलीट करा आणि नंतर फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हणत आहे। तर अशा स्टेप्स इथे दिलेल्या आहे। सपोर्टमध्ये जा, सर्च इंजिन फाईलला ओपन करा म्हणत आहे, शोधल्यानंतर तिला ओपन करा, पुढे एक सिंगल क्लिक करा आणि Ctrl+A ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि डिलीटचं बटन प्रेस करा। संपूर्ण शब्द त्यामध्ये डिलीट झाले। त्यानंतर फाईलला सेव्ह करायचं आहे, तर फाईलमध्ये जाऊन सेव्ह करायचे, त्यानंतर फाईलला बंद करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेव्हलपमेंट या टेक्स्टला हायपरलिंक देऊन www.investopedia.com हे वेब पेज ओपन करायचं आहे। तर कोणत्याही शब्दाला हायपरलिंक देण्यासाठी पहिले त्या शब्दाला सिलेक्शन करायचं आहे। जसं इथं डेव्हलपमेंट या शब्दाला म्हणत आहे, तर त्या शब्दावर डबल क्लिक करतो मी, म्हणजे पूर्ण शब्द सिलेक्शन करून घेतला। इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि इथे लिंकच्या ग्रुपमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करा, त्यालाच आपण हायपरलिंक सुद्धा म्हटले जाते। आणि जे लिंक तुम्हाला जोडायचे आहे ते संपूर्ण लिंक अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या, कॉपी करा आणि त्या ॲड्रेस बॉक्समध्ये त्याला पेस्ट करायचं आहे, नंतर ओके करा। बघा याला लिंक ॲड झालेली आहे, याच्यावर जर कर्सर जर नेला तर आपल्याला वरती इथे लिंक शो होत आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। योग्य फंक्शन वापरून जानेवारी 2015 मधील कमीत कमी मिनिमम विक्री कॅल्क्युलेट करून सेल F15 मध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे। तर कुठे म्हणत आहे, जानेवारी 2015 मध्ये, तर जानेवारी 2015 मधील कमीत कमी विक्री आपल्याला काढायची आहे F15 मध्ये, तर F15 मध्ये क्लिक करायचे। त्यानंतर आयटोसम मध्ये जायचं आहे आणि इथून मिनिमम फंक्शन्स घ्या, त्यानंतर जेवढे त्यामध्ये विक्री झाली असेल तेवढे संख्येला सिलेक्शन करायचं आहे आणि एक एंटर करा। तर बघा कमीत कमी विक्री किती झालेली आहे, 49 झालेली आहे। तर अशा प्रकारे ते काढायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन, योग्य फॉर्म्युलाचा वापर करून सेल रेंज E3 ते E12 मध्ये प्रत्येक बाबीची पर्टिक्युलर एकूण किंमत कॅल्क्युलेट करा म्हणत आहे। तर E3 पासून ते E12 मध्ये म्हणत आहे, तर आपल्याला E3 मध्ये क्लिक करा, प्रत्येक गोष्टीची किंमत का आपल्याला काढायची आहे। कशा प्रकारे काढायची बघा, क्वांटिटी 200 आहे आणि प्राइस त्याची 16 आहे, तर 200 क्वांटिटी आणि इथं प्राइस दिलेली आहे, तर त्याचं टोटल प्राइस इथं आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच आपल्याला क्वांटिटी गुणीला त्याची प्राइस करायचा आहे। तर 16 दुने 3200, म्हणजे आपल्याला इथं उत्तर 3200 यायला पाहिजे, ठीक आहे, कारण आपण क्वांटिटी नोटबुकचे आहे ते 200 क्वांटिटीतनी घेतलेले आहे, 216 रुपये नगानं। तर बघा कशा प्रकारे काढायचं, बरोबरचे चिन्ह टाईप करा आणि याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्टचा फॉर्म्युला वापरायचा आहे। तर बघा प्रोडक्ट नाव टाईप करा, प्रोडक्ट जसं नाव टाईप केलं मी तसं इथे खाली इथं फॉर्म्युला आलेला आहे, त्याच्यावर डबल क्लिक केलं तरी चालेल। त्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये क्वांटिटी आणि या प्राइसला दोघाला एकत्र सिलेक्शन करा आणि त्यानंतर शिफ्ट दाबून ब्रॅकेटला पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे आणि एक एंटर करा। बघा इथे 3200 आलेले आहे आणि एकाची किंमत जर निघाली असेल, बाकीच्यांची काढायची जर असेल तर इथे कोणत्यातनी डॉट आहे त्या डॉटवर कर्सर ठेवा आणि क्लिक करून खाली ओढत न्यायचं आहे। अशा प्रकारे जेवढं आपल्याला काढायचं आहे तेवढं काढून घ्या आणि त्यानंतर बाहेर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 7 अतिरिक्त स्लाइड ॲड करा म्हणत आहे, तर 7 अतिरिक्त स्लाइड घ्या, कारण इथं कोणत्याही स्लाइडचं नाव सांगितलेलं नाही, तर 7 वेळेस क्लिक करायच्यातनी 7 आणि पहिली मिळून आपल्या 8 स्लाइड झालेल्या आहे। त्यानंतर स्लाइड शो
रन करताना चौथी स्लाइड आपोआप 4 सेकंदानंतर दिसेल अशा प्रकारे तिसऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट द्या म्हणत आहे। तर तिसऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट द्यायचा आहे। तर तिसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करा, ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे, आफ्टरवर क्लिक करा आणि ते 4 सेकंद टाकायचे आहे। यामध्ये 4 सेकंद टाका आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, MS आउटलुकमध्ये 15 मे 2014 ते 25 मे 2014 तारीख दिलेली आहे। त्यानंतर लोकेशन सिंहगड लोकेशन दिलेलं आहे आणि संपर्क कॅम्प हा सब्जेक्ट दिलेला आहे। या सर्व मिळून आपल्याला इव्हेंट तयार करायचा आहे। तर इव्हेंट तयार करण्यासाठी न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे, ऑल डे इव्हेंटवरती क्लिक करा। त्यानंतर याच्यातनी तारीख दिलेली आहे तर तारीखला कॉपी करून घ्यायचं आहे आणि डेटमध्ये आपल्याला डेट टाका याच्यामध्ये। त्यानंतर तिथून कुठपर्यंत म्हणत आहे 25 मे 2014 पर्यंत म्हणत आहे। तर 25 मे 2014 ही तारीख कॉपी करा आणि एंड डेटमध्ये तिला टाकायचं आहे। त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाका। त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करायचं आहे आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका आणि नंतर आपलं संपूर्ण माहिती टाकल्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। आणि शेवटचा क्वेश्चन पहा, दिलेल्या वेब पेजमध्ये स्काइप नेम, माय स्काइप आणि पासवर्ड स्काइप टीम देऊन साइन इन करा म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये तो URL टाईप करायचा आहे आणि एंटर करावं लागेल। त्यानंतर बघा त्या वेबसाईटवर आल्यानंतर साइन इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर माय स्काइप हे नाव टाईप करा आणि पासवर्डमध्ये आपल्याला स्काइप 10 द्यायचा आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। 2 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। आणि अशा प्रकारे आपला संपूर्ण क्वेश्चन सोडवणं झालेला आहे पेपर। त्यानंतर इथे एंड करून पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत। तर जे क्वेश्चन चुकले असेल ते क्वेश्चन मी तुम्हाला शेवटी त्यामध्ये मेन्शन करणार आहोत। तर बघा आपल्याला 49 मार्क मिळालेले आहे। तर आपले प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 35 आलेले आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये आपला एक क्वेश्चन चुकलेला आहे। तर चेक करून घेऊया कोणता क्वेश्चन चुकलेला आहे। तर बघा फेवरेट लिस्टमध्ये हवे असलेल्या वेबसाईटचा समावेश करण्यासाठी हा क्वेश्चन चुकलेला आहे आपला। तर फेवरेटमध्ये जावं लागेल, ॲड टू फेवरेट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल, हे त्याचं उत्तर होतं। बाकी संपूर्ण क्वेश्चन्स आपले करेक्ट आलेले आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला फायनल एक्झाम सोडवायची आहे 12 तारखेची। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बाय।